सरकारची जबाबदारी, सुप्रीम कोर्टानं मांडलं मत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. नतमस्तक होताना कंठ दाटून येत असल्याची व्यक्त केली भावना. आणि देशभरात गेल्या 24 तासात 10,000 नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर 12,000हून अधिक जणांना डिस्चार्ज. 301 जणांचा काल कोरोनामुळे मृत्यू. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. रझा अकादमीच्या कार्यालयावर छापेमारी झालेली आहे. या छापेमारी दरम्यान कागदपत्र आणि काही दस्तावेज जप्त करण्यात आल्याचं समजतंय. 2 तास ही छापेमारी सुरू होती अशी माहिती मिळतेय. रात्री उशिरा हे छापे टाकले गेलेत. मालेगावमध्ये जो हिंसाचार झालेला होता त्या प्रकरणी ही छापेमारी केली गेल्याचं समोर येतंय. रझा अकादमीनं बंदची हाक दिलेली होती आणि या बंद दरम्यान हा हिंसाचार झालेला होता. पोलिसांनी शहरातल्या रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा टाकलाय. कार्यालयाची झडती घेत काही कागदपत्र दस्तावेज जप्त करण्यात आलेले आहेत. शुक्रवारी रझा अकादमीनं बंदची हाक दिलेली होती आणि या बंदच्या दरम्यान मोठा हिंसाचार झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्या सगळ्या प्रकरणी छापेमारी आता झाल्याचं समोर येत आहे. रझा अकादमीच्या कार्यालयावर ही छापेमारी झालेली आहे. अधिक माहिती या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. बब्बू, मालेगाव हिंसाचार प्रकरणी ही छापेमारी रझा अकादमीच्या कार्यालयावर झाल्याचं समोर येत आहे. काय अपडेट्स? अजिंक्य, सोमवारी रात्री लता दोंदे डीवायएसपी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही छापेमारी करण्यात आलेली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रझा अकादमीचं मुख्य कार्यालय आहे. त्या कार्यालयावर रात्री पोलीस पथकाने छापेमारी करून काही महत्वाची कागदपत्र जप्त केल्याची आपल्याला पोलीस सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि त्याचं ते कागदपत्र काय आहे ते अद्याप पोलिसांनी डिस्क्लोज केले नाही. मात्र ते महत्वाचे कागदपत्र असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलेले आहे. 5 दिवसापूर्वी मालेगावला जो हिंसा बंद पुकारण्यात आला होता, रझा अकॅडमीने ती हाक दिलेली होती आणि त्या बंदच्या दरम्यान तुफान दगडफेक झालेली होती, तोडफोड करण्यात आलेली होती, हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्याच्यात रझा अकॅडमीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचाही समावेश आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले. मात्र ते सध्या बेपत्ता आहे. त्यांचा कुठे म्हणजे तपास लागत नाहीये. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत 35 लोकांना ताब्यात घेण्यात अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यात काही आजी माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. एकूणच जो हिंसाचार झालेला आहे तो रझा अकॅडमीने दिलेल्या बंदच्या हाक दिली होती त्या दरम्यान झालेला आहे. त्याच्यामुळे रझा अकॅडमीच्या कार्यालयावर हा छापा टाकण्यात आलेला आहे. बिलकुल बब्बू, जी छापेमारी झाली त्या छापेमारी दरम्यान काही कागदपत्र दस्तावेज जप्त करण्यात आल्याचं समजलं. त्याबद्दलची काही माहिती पोलिसांकडनं मिळू शकली आहे का? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले, आपण म्हणालात जे फरार आहेत या संदर्भात, त्यांचा शोध लागू शकलाय का? तो तपास नेमका कुठपर्यंत आलाय? आपल्याला जे पोलीस सूत्रांनी माहिती दिलेली आहे की जी आम्ही कागदपत्र जप्त केली ते अद्याप त्याची आम्ही माहिती तपासाचा तो भाग आहे. त्याच्यामुळे ते देण्यास पोलिसांनी सध्या तरी नकार दिलेला आहे. आणि जे आरोपी जवळपास 2,500 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याच्यात जे फरार आहेत त्यांना वेगवेगळे पथक रवाना करण्यात आलेले आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही पाहिलं जात आहे का कोण कोण याच्यात आणखी सहभागी आहे. विशेष म्हणजे याच्यात काही आजी माजी नगरसेवक आणि रझा अकॅडमीचे आणि महत्वाचे जे काही नेते आहेत त्यांचाही याच्यात समावेश असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सर्वांचा शोध घेण्यास आता पोलिसांनी कंबर कसलेली आहे, पथकं रवाना केलेली आहे आणि कसून शोध घेतला जाते सर्व आरोपींचा. बिलकुल बब्बू, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्वाची बातमी. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या 13 दिवसांपासून सुरू आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नसल्याचा निर्धार संपकरी कर्मचारी कामगारांनी केलेला आहे. आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. तर दुसरीकडे संप मोडण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. तर संपात सहभागी होणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा महामंडळाकडून दिल्या गेलेल्या आहेत.
बुलढाण्यात निलंबनाच्या भीतीनं एका कर्मचाऱ्यानं विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे। कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। जोपर्यंत महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। 13 दिवस आता हा संप सुरू आहे। दुसरीकडे संप मोडीत काढण्याच्या उद्देशानं आता पावलं उचलली जात आहेत की काय असंच एकंदरीत दिसतंय, कारण रोजंदारी कर्मचारी जे आहेत त्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा महामंडळाकडून बजावण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे बुलढाण्यामध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं निलंबनाच्या भीतीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा 13वा दिवस आहे आणि आझाद मैदानामध्ये हा संप अजूनही सुरूच आहे आणि हा संप मोडण्यासाठी एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू असल्याचंही दिसतंय। हजारो कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहेच। आता रोजंदारी कर्मचाऱ्यांना देखील सेवा समाप्तीच्या नोटिसा महामंडळाकडून बजावल्या गेलेल्या आहेत। आंदोलनात जे रोजंदारी कर्मचारी सहभागी होते त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस आता दिली गेल्याचं समोर आलेलं आहे। याबद्दलचा इशारा महामंडळानं आधीच दिलेला होता। रोजंदारी कर्मचारी जर संपात सहभागी झाले तर त्यांना सेवा समाप्तीच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असं महामंडळानं याआधीच स्पष्ट केलेलं होतं। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची नोटीस आता त्यांना दिली गेलेली आहे। संप मोडण्यासाठीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं आपण पाहिलं। कर्मचाऱ्यांचं निलंबन असेल किंवा आता या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देणं असेल, काय नेमकं सुस्मिता या सगळ्याबद्दल सांगता येईल? खरं तर अनेक दिवस ज्या लालपरीची अपेक्षा सुरू व्हावी अशी अपेक्षा अनेकांची होती, ती लालपरी अजून सुद्धा बंद आहे। कारण अनेक जे एसटी महामंडळाचे कर्मचारी आहेत ते अजूनही आझाद मैदानात आहेत। आज आपण जर बघाल तर मोठ्या प्रमाणात जे कंत्राटी कामगारांना नोटिसा बजावल्यानंतर त्यांचेही कुटुंबीय जे आहेत ते नाराज झालेले आहेत। एकूणच सरकारकडनं काय अपेक्षा आहेत त्या त्यांनी वारंवार व्यक्त केलेल्या आहेत। परंतु विलिनीकरणाचा मुद्दा जरी शासन दरबारी प्रलंबित असला तरी सुद्धा तो पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागणार आहे। काही सगळे बसचे कर्मचारी आपल्यासोबत आहेत, त्यांनी आज एक वेगळ्या रूपात ते आलेले आहेत। टी शर्ट्स वेगळे आहेत, लढा विलिनीकरणाचा एकच भाऊ सदाभाऊ अशा पद्धतीने लिहिलेले आहे आणि कामगारांची एक मूठ इथे दिसून आलेली आहे। खरं तर आज संपूर्ण दिवस कशा पद्धतीने आंदोलनाचं स्वरूप असणार आहे। बुलढाण्यामध्ये विष प्राशन करण्याची सुद्धा वेळ एका कर्मचाऱ्यावरती आली निलंबनानंतर। आजपर्यंत असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आघाडात असं विष प्राशन करतायत। आमचे 40 लोकांनी आजपर्यंत आत्महत्या केलेली आहे। असं वारंवार रोजचं रोज चालू आहे, तरी सरकारला आजपर्यंत काही गांभीर्य सरकारने घेतलेलं नाही आहे। आजपर्यंत इथं आम्हाला जेवणाची सोय व्यवस्थित होत नाही आहे, इथं पाण्याची सोय नाही, तरी आम्हाला सरकारने आजपर्यंत आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे। आजपर्यंत जो 370 कलम होता केंद्रामध्ये तो होता, तो 370 कलम काढायला त्यांनी एका दिवसात काढला। तर आमचं इतकी किरकोळ मागणी आमची एसटीवाल्यांची, फक्त कितीतरी मागणी आमची, छोटी मागणी आमची एकदम, तरी ती मागणी आमच्या सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही। का असं अन्याय आमच्यावर करताय? मायबाप सरकार असं आमच्याकडे का करताय? मला एक वाटतंय, मी उमरगा डेपोचा चालक, साधा ड्रायव्हरचा ॲक्सिडेंट जरी झाला तरी हे माणसं बस अगोदर बाहेर काढतात पण ड्रायव्हरला बाहेर काढत नाही। साधी बाबा, एकदम छोटी बाब सांगतोय मी तुम्हाला, 1 मिनिटाचीच बाब सांगतोय। आणि त्याच्यात काय साईड ग्लास झाला किंवा गाडी फुटली, टायर फुटला तर ड्रायव्हरच्याच पगारीतून कट करतात, जबाबदारी ड्रायव्हरचीच, म्हणजे त्याच्याच पगारीतून कट करून घेतात। एवढंच म्हणणं आहे माझं, आणि शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे। संघटनांच्या याच्यामुळं आमचं नुकसान झालेलं आहे आणि अजून सुद्धा इथून पुढे होत राहणार आहे। कारण ह्या संघटनावालेच आम्हाला विलिनीकरण करून देणं झालेत। कारण त्यांचा जो काही बाजार आहे, पावत्या फाडणे, वर्षभर कामगारांच्यावरती ही जी शिस्त व आवेदन पद्धती आहे, ह्या सगळ्याला आम्ही भेटलेलो आहे। गेल्या 20 वर्षात संघटनांनी कामगारांचं फार मोठं नुकसान केलेलं आहे। सरकारशी संगनमत करून कुठलंही सरकार आलं तरीसुद्धा त्यांच्याशी 4 मागण्या मान्य करायच्या, बाकीच्यावर झुलवत ठेवायचं, अधिवेशनं घ्यायची आणि व्यसनाधीन कामगार करण्यामध्ये सुद्धा संघटनेचा हातभार आहे। संघटनेमुळेच लोक व्यसनं करायला लागले आणि बाद झाले आयुष्यामधनं। त्यामुळे संघटना ह्या संपल्या पाहिजेत आणि आमचं विलिनीकरण झालं। तर कोर्टामध्ये हा सगळा प्रश्न प्रलंबित आहे, त्यामुळं जर या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी कारवाई सुद्धा करण्यात आली आहे, कोर्टाने नोटिसा बजावलेल्या आहेत। कोर्टाने हा संप बेकायदेशीर ठरवलेला नाहीये, कारवाया करताय, लोकांना
कुठेतरी संप मोडीत काढण्याचा प्रयत्न चालू आहे. काल सुद्धा नाशिकमध्ये संघटनेचे जे नेते त्यांना संघटनेच्या नेत्यांना हाताशी धरून काल सुद्धा नाशिकमध्ये संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढा संप मोडण्यासाठी प्रयत्न करत आहे तेवढं जर आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं ना सरकारने तर आतापर्यंत हा संप मागे आला असता. त्यांना जनतेची अजिबात काळजी नाही. आणि मॅडम राजस्थानमध्ये आणि अनेक राज्यामध्ये तेलंगणामध्ये आपल्या महाराष्ट्रालाच लागून पण त्यांना पण कर्नाटकमध्ये पण शासनामध्ये विलीन करून घेतलेलं आहे. पण आमची पण हेच मागणी आहे. आमची पण रास्तच मागणी आहे. शासनाला हीच नम्र विनंती आहे. आम्ही आज 10 ते 15 दिवसापासून इथं थांबलेलो आहोत. इथं कशाची व्यवस्था नाही, आमच्या कर्मचाऱ्याची पाण्याची नाही, लाईटची नाही, तरी पण आमचे सर्व कर्मचारी इथं एकमत आणि ठामपणे जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत बिलकुल आम्ही सुस्मिता, ठाम राहणार. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं दिसतंय आणि निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवलेला आहे. आपण पुन्हा एकदा येऊया तुमच्याकडे. संजय राऊत शिवसेनेचे खासदार सध्या बोलतायत, माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. उनसे यही लोग देश में जब चुनाव आते हैं तो हिंदू मुसलमान इशू खड़ा करते हैं. यही लोग जब चुनाव आते हैं तो हिंदुस्तान पाकिस्तान के झगड़े निकाल लेते हैं. यही लोग, और यही लोग एक भी मौका नहीं छोड़ते चुनाव जीतने के लिए कि कहीं ना कहीं दंगे हो जाए, कहीं ना कहीं गड़बड़ हो जाए, माहौल खराब हो जाए. ये कौन है ये सबको मालूम है. और पार्टी चीफ जो हमारे है शिवसेना प्रमुख उद्धव जी ठाकरे, उसने दसरा रैली में उनको खुली चुनौती भी दी. हाँ सर, एक जानकारी और चाहेंगे कि कंगना रनावत ने एक और स्टेटमेंट किया है जिसमें उन्होंने कहा है कि महात्मा गांधी जो कि ये मानते थे कि अगर आपको एक गाल पे कोई थप्पड़ मारे दूसरा भी आगे कर दो, ऐसा आदमी स्वतंत्रता के कैसे लड़ सकता है. उन्होंने स्वतंत्रता भीख में मांगी थी और भगत सिंह को कभी भी जो है उन्होंने सपोर्ट नहीं अभी किया. हमने देखा है कि चीन ने हमारे गाल पर थप्पड़ मारा है, अंदर घुस गए हैं और हम दूसरा गाल भी आगे कर रहे हैं. चीन लद्दाख में घुस गया है, चीन अरुणाचल प्रदेश में घुस गया है, चीन और भी जगह पर घुस रहा है. कश्मीर में पंडितों की हत्या हो रही है और बहुत कुछ इस देश में चल रहा है. और ये मैडम को मालूम होना चाहिए कि आज देश की हालत क्या है. महात्मा गांधी विश्व के नायक थे. कुछ विचार ऐसे होते हैं जिससे हमारे मतभेद हो सकते हैं. बाला साहब ठाकरे जी ने भी बहुत बार गांधी जी के विचारों पर हमला किया है. फिर भी महात्मा गांधी ने इस देश के स्वतंत्रता संग्राम को एक दिशा दी. ये मानना पड़ेगा. वो इस संग्राम के नायक थे. अगर किसी को लगता है कि वो नहीं है, गांधी को नहीं मानते, लेकिन इस देश के प्रधानमंत्री, आज के प्रधानमंत्री मोदी जी भी गांधी जयंती पर राजघाट पर जाकर गांधी जी के स्मारक और समाधि के ऊपर फूलमाला चढ़ाते हैं. तो क्या इस मैडम को मालूम होना चाहिए पूरा देश और पूरा विश्व आज भी गांधी विचारों से प्रभावित है और रहेगा. सर, एक आखिरी सवाल कि जिस तरह से सामना संपादकीय में कहा गया है उस पर बीजेपी ने आरोप लगाया है कि शिवसेना सत्ता के लिए सब हिंदुओं को दोषी ठहरा रही है दंगे के लिए. छोड़ दीजिए. फ्रस्ट्रेशन है, निराशा है, और जब निराशा बढ़ जाती है, हद से बाहर जाती है, तो इस प्रकार के वक्तव्य किसी भी नेता के जुबान से फिसल जाते हैं. बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, काय सांगा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक महान योद्धा होते. मराठी माणसासाठी, देशातल्या तमाम हिंदूंसाठी ते एक लढवय्ये महानायक होते. आणि आजही त्यांचा आदर्श, त्यांची प्रेरणा आमच्या मनामध्ये, या मातीमध्ये कायम आहे. त्यांच्या स्मृती अखंड आमच्या मनामध्ये असतात, एक दिवसासाठी नसतात. आणि असं एकही दिवस जात नाही आमच्यासारख्यांना की त्यांचं स्मरण होत नाही. आज संपूर्ण देश त्यांना अभिवादन करतो आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते आपल्यामध्ये
तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. आता ते काय ते मी आता सांगत नाही, पण बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राला, या देशाला एक राष्ट्रभक्तीचं, हिंदू विचारांचं एक तेज प्राप्त करून दिलं. हिंदू मार नाही खाएगा, हिंदू यापुढे मार खाणार नाही, हे बळ या देशाला देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आणि हिंदू पळपुटा नाही हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये मराठी माणूस स्वाभिमानानं ताठ मानेनं जगेल यासाठी त्यांनी अखंड संघर्ष केला. आणि मराठी माणसाच्या मनगटामध्ये एक चेतना जागवली की लढत राहा, ही मुंबई आणि हा महाराष्ट्र तुझा आहे. सर, महाराष्ट्र स्वातंत्र्य जे मिळालं ते धीकेमध्ये मिळालं आणि गांधीजी आहेत त्यांच्यावर टीका कुठेतरी करणाऱ्यांनी पुन्हा एकदा केलेली आहे. बघा, वेडे लोक बरळत असतात. ते का बरळतात, ते कोणत्या नशेमध्ये असतात, त्यांना हे नशेचा पुरवठा कोण करतं, या संदर्भात हे जे आपलं NCB आहे त्यांनी तपास करावा अशी माझी मागणी आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात कायद्याचं नाही तर म्हणजे भ्रष्टाचाराचं राज्य सुरू आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर नेमकं काय झालं आहे की काहीतरी द्या हे जे राज्य होतं या महाराष्ट्रामध्ये ते 2 वर्षापूर्वी घालवाने कायद्याचं राज्य आलं. त्याच्यामुळे काहीतरी द्यावाल्यांची ही वेदना मी समजू शकतो. सर, बीजेपी की कार्य समिति की बैठक हुई जिसमें देवेंद्र फडणवीस ने कहा है कि उद्धव ठाकरे को कोई सीएम नहीं मानता है, महाराष्ट्र सरकार में हर मंत्री जो है अपने आप को मुख्यमंत्री मान बैठे. जी हाँ, इस राज्य का हर नागरिक मुख्यमंत्री है. जब से उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बने हैं तो सबको लगता है, 11 करोड़ जनता को, कि मैं ही मुख्यमंत्री बना. और ये बहुत बड़ी बात होती है लोकतंत्र में कि आम आदमी को लगता है कि मैं मुख्यमंत्री हूँ, मैं सत्ताधारी हूँ, ये सत्ता मेरी है, ये राज्य मेरा है. इसलिए अगर देवेंद्र जी ने ये मान्य किया है कि इस राज्य की हर व्यक्ति अपने आप को मुख्यमंत्री समझता है, ये मेरी सरकार है, तो मैं उनका स्वागत करता हूं उनके बयान का. और मंत्री जी को भी लगता है किसी कि मैं भी इस कैबिनेट का एक महत्वपूर्ण घटक हूं. जैसे केंद्र सरकार में, मोदी जी के सरकार में किसी मंत्री को लगता ही नहीं कि मैं मंत्री हूं, किसी सांसद को नहीं लगता है कि मैं सांसद हूं. लेकिन महाराष्ट्र में संविधान के आधार पर, लोकतंत्र के आधार पर ये सरकार चल रही है. सर, एक फडणवीस काल म्हणाले की संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू आणि काय झालास तू अशी झाली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अलीकडे ते खूप जुनी गाणी ऐकतात, त्यांना भरपूर वेळ आहे. आम्ही काय होतोय आम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही काय झालात ही तुमची अवस्था महाराष्ट्र बघतो आहे. तुम्ही काय होतात, तुम्ही काय झालात आणि तुमची अवस्था काय आहे. आणि ही अवस्था अशीच राहिली तर तुमच्या सगळ्यांची अवस्था पुण्यामध्ये येरवडाच्या वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्यासारखी होऊ शकेल, ती होऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. सर, फडणवीसांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे मराठीमध्ये. बोललो ना, सर, ते काही बोलत असले तरी ही त्यांची विफलता, वैफल्य आणि निराशा आहे. आणि निराशेचं अजीर्ण झालं की अशी वक्तव्य बाहेर पडतात. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे महान नेते होते असं संजय राऊत म्हणालेले आहेत. मात्र सोबतच मराठी माणूस ताठ मानेनं मुंबईत राहील असं म्हणत त्यांनी आश्वस्त करण्याचाही प्रयत्न केलाय. निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर होत असल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केलेला आहे. मात्र हिंदूंसाठी बाळासाहेब आदर्श आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. नकली हिंदुत्वाचा देशाला धोका असल्याचं संजय राऊत म्हणतायत.
याच संदर्भात आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत सध्या, भाजपचे आमदार. अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. संजय राऊत म्हणतायत की नकली हिंदुत्वाचा देशाला धोका आहे, त्यांचा रोख भाजपच्या दिशेनं होता असं दिसतंय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, त्यांचा रोख भाजपच्या दिशेने होता की नाही मला माहित नाही, पण नकली हिंदुत्वापासून धोका आहे हे त्यांचं जे म्हणणं आहे ते राहुल गांधींना ही टोपी फिट बसते. कारण गुजरातच्या निवडणुका आल्या होत्या तेव्हा राहुल गांधींच्या मंदिर वाऱ्या चालू झाल्या. ज्या ज्या राज्यात निवडणुका होत्या त्या राज्यात निवडणुकीच्या तोंडावर ते मंदिराच्या वाऱ्या करतात आणि त्याच्यामुळे नकली हिंदुत्वाचा धोका आहेच. आणि दुसरं नकली हिंदुत्व सध्या कोणाचं आहे तर त्यांचं स्वतःच आहे. शार्जिल उस्मानीला मोकळं सोडायचं, रझा अकॅडमीवर कारवाई करायची नाही. हिंदू समाज रस्त्यावर उतरल्यानंतर त्या हिंदू समाजाला तुरुंगात टाकायचं आणि शार्जिल उस्मानी पासून जिने काश्मीरच्या विरोधामध्ये काश्मीरच्या सेपरेटिझमचे बोर्ड लावले तिच्यावरची केस काढून टाकायची, असं यांचं हिंदुत्व आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींचं हिंदुत्व नकली आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचं हिंदुत्व नकली. त्यामुळे या नकली हिंदुत्वापासून देशाला 100% धोका आहे. पण त्यांना मला चिंता करू नका, भारतीय जनता पार्टी समर्थ आहे. पण अतुलजी आणि प्रखर हिंदुत्ववादी होत. अतुलजी, संजय राऊत असं देखील म्हणाले की धर्माच्या नावावर निवडणुका जिंकण्याचं काम सुरू आहे आणि कुठेतरी लोकांची माथी भडकवली जात आहे त्या अनुषंगानं. आपल्याला नेमकं त्या संदर्भात काय वाटतं? असं आहे, संजय राऊत ते काही हर्बल गांजा बिंजा काही करत नसतील, पण ते काय बोलताय त्याला किती महत्व द्यायचं. या देशामध्ये धर्माच्या नावावर निवडणूक लढवल्या म्हणून इलेक्शन पिटिशन झाल्या तर शिवसेना आणि भाजपच्या विरोधात झाल्या. त्यावेळीची शिवसेना, कळलं की नाही. आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय होता, हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांनी खरं तर जी भाषा काँग्रेस करता वापरली पाहिजे ती भाषा ते भाजप करता वापरतायत. आणि त्याच्यामुळे त्यांचं किती बापसिस्ता झालेला आहे आणि ते किती आता वैचारिकदृष्ट्या बदललेले आहेत हे त्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे संजय राऊतांची विधानं ही केवळ एका सत्ता पिपासू पक्षाच्या बोरूबहादर प्रवक्त्याची आहेत. त्याच्या पलीकडे त्याला काढीची किंमत नाहीये. अतुलजी, शेवटचा प्रश्न विचारतो, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. नैराश्यपोटी भाजपच्या नेत्यांकडनं वेगवेगळी विधानं होत आहेत सध्या, असं देखील संजय राऊत म्हणतायत. आपण सहमत आहात या सगळ्याशी? नाही, आम्ही नैराश्यात बिराश्यात अजिबात नाही होत. आम्ही रोज आंदोलन करतोय, सरकारच्या विरोधात लढतो. नैराश्य संजय राऊतांना आलंय, कारण एवढं करून त्यांचा भाऊ मंत्री होत नाही आणि शिवसेनेचा जनाधार पूर्ण घटलेला आहे हेही त्यांच्या लक्षात येत आहे आणि पक्षही संपत चाललेला आहे. आणि त्यामुळे संजय राऊत नैराश्याच्या झटक्यातून असं रोज सकाळी काही ना काही बोलत असतात. बिलकुल. अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी देखील रक्तदान करून बलिदान दिलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. समीर वानखेडेंनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंची भेट घेतली. मुंबई पोलीस मुख्यालयात जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेतील तपशील अद्याप बाहेर आला नसला तरीही या चर्चेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. मुंबई ठाणे आणि MMR रिजनमधील वाहतुकीला गती देण्यासाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंगळवारी MMRDAच्या संचालक मंडळाच्या 151व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ईस्टर्न फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, आनंदनगर साकेत खारेगाव एलिव्हेटेड रोड, साकेत गायमुख बायपास रस्ता या महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मुंबईमध्ये हवेचं प्रदूषण वाढलं. वाऱ्याची कमी झालेली गती, आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण आणि कमी तापमान वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांना प्रदूषित हवेचा सामना करावा लागतोय. तर वाहनांमुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. याबाबतची माहिती सफर या संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा विषारी असल्याचं समोर आलंय. तर कुलाबातील हवेतील प्रदूषण एअर क्वालिटी 345 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षांमधील गोंधळ काही कमी होताना दिसत नाहीये. आरोग्य विभागाने वर्ग क परीक्षा पेपर फुटीचा तपास न करताच निकाल लावल्याची घाई चालवली आहे आणि त्याला परीक्षार्थींनी तीव्र आक्षेप घेत आरोग्य विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय. पुण्यात शासनाने निश्चित केलेल्या टार्गेटच्या तुलनेत पहिल्या डोसचं तब्बल 122% लसीकरण पूर्ण झालंय, तर दुसरा डोस 75% पूर्ण झालाय. एवढं करूनही पुणे मनपाकडे आजच्या घडीला तब्बल 1 लाख डोस शिल्लक आहेत. पुणे मनपाचे लसीकरण अधिकारी सूर्यकांत देवकर यांनी ही माहिती दिली. नव्याने तयार झालेल्या धावपट्टीमुळे जवानांना खूप मदत होणार आहे. धावपट्टीची डिझाईन निश्चितच दळणवळण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल. तसंच जवानांना विरोधी देशांवर आक्रमक करणं सोपं होणार असून जखमी जवानांना तातडीची मदत पुरवणं सहज सोपं होणार असल्याचं रोड निर्मिती तज्ज्ञ राजू वाघ यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार असा थेट निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मविया सरकारवर लगावलाय. आज ज्या प्रकारे वसुली चालली आहे म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्यापुरतं हे सीमित नाही. प्रत्येक विभागात एक वाझे आहे. राज्यात दलालीचं प्रमाणही वाढतंय अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारची निंदा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर पुन्हा निशाणा साधलाय. सुरुवातीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीसंदर्भात शुभेच्छा दिल्या, पण नंतर या महाराष्ट्रात म्हणजेच या राज्यात सरकार कुठे आहे हे विचारण्याची आता वेळ आली आहे असा टोला महाविकास आघाडीला लगावण्यात आलाय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली. कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचा कालावधी कमी करावा, 84 वरून 28 दिवसावर आणावा, दोन्ही लसीसाठी सारखाच कालावधी असावा या मागणीसाठी ही भेट झाली. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाबाबतही आता तातडीने सुरुवात होण्यावरही चर्चा झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या भेटीत त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोसची चाचपणी सुरू करणार असल्याचंही म्हटलेलं आहे. राज्यात कोरोनाची भीती कमी होताना दिसते. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याचं प्रमाण वाढताना आणि नियमांची पायमल्ली होताना दिसतंय. त्यातच आरोग्यमंत्र्यांनी बूस्टर डोसची मागणी केल्याने राज्यात हळूहळू सर्वांनाच बूस्टर डोस देण्याची वेळ येणार की काय असं आता वाटायला लागलंय. राज्य सरकारने नवी रणनीती आखली असून लसीकरणाचं प्रमाण आणखी वाढण्यासाठी आता सेलिब्रिटींचीही मदत घेतली जाणार आहे. मुस्लिम भागात लसीबाबत संकोच दिसून येतोय, त्यामुळे लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सलमान खानची मदत घेणार आहे. मुस्लिम समुदायाला लस घेण्यास पटवून देण्यासाठी सलमान खान आणि धार्मिक नेत्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. धार्मिक नेते आणि चित्रपट कलाकारांचा मोठा प्रभाव आहे, लोक त्यांचं ऐकतात असंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री उदय सामंत आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. या सरकारकडे विकास निधीसाठी पैसाच नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तसंच पैसे नसताना सरकार उगाच घोषणा करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 9 महिने झाले तरी नियोजनाची बैठक झाली नाही, मग विकासाच्या गप्पा कशासाठी मारता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेना आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं. भुजबळ कांदे वादामुळे प्रशासन सतर्क झालं होतं, कारण आक्षेप घेतलेल्या कामांना निधी वाटप करण्याचा निर्णय घेतला तर आत्मदहन करण्याचा इशारा कांदे यांनी दिला होता. तर आमदार सुहास कांदे यांच्या निधीच्या कामांच्या आक्षेपाबाबत दखल घेणार असून कामात अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार नसल्याची आता त्यांनी माहिती दिली आहे. सरकारने त्यांना बंदी घातल्यामुळे ते हा दौरा पुढे ढकलणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवानी बिल्डरने 100 कोटींची लाच दिल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला. अजित पवारांनी हेच 100 कोटी रुपये आई, ताई आणि बायकोच्या अकाउंटला वळवल्याचा आरोपही त्यांनी केला. अमरावतीत संचारबंदी असताना येऊन हिंसाचार भडकवायचा आहे का असा सवाल यशोमती ठाकूर यांनी किरीट सोमय्यांना केला. तसंच अमरावतीत येऊन नौटंकी करू नये, आमचा जिल्हा त्यांनी भडकावू नये असंही ठाकूर म्हणाले. अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी बायोडिझेल प्रकरणांमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलंय. तर दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे गृहमंत्र्यांकडे केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। उच्च न्यायालय आदेशित 5 सदस्य समिती बैठक पार पडली। मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। बैठकीत अजूनही तोडगा निघालेला नाही। आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचं मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे प्रशासनाने आता एसटी बसेस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। पुण्यात एसटी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत। वर्कशॉपचे ड्रायव्हर आणून गाड्या सोडण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। मात्र लालपरी सोडल्यास गाड्या अडवू असा पवित्रा संपकऱ्यांनी घेतलाय आणि कामगारांकडून प्रशासनावर संप फोडण्याचा आरोप केला जातोय। तर प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळत फक्त खासगी गाड्या सुरू असल्याचा दावा केलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपात महाराष्ट्रभरातून 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आपले बलिदान दिलंय आणि याच कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून मंगळवारी ठाणे येथील खोपट एसटी बस डेपो या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी देखील रक्तदान करून बलिदान दिलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली। समीर वानखेडेंनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंची भेट घेतली। मुंबई पोलीस मुख्यालयात जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली। या चर्चेतील तपशील अद्याप बाहेर आला नसला तरीही या चर्चेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे। मुंबई ठाणे आणि MMR रिजनमधील वाहतुकीला गती देण्यासाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंगळवारी MMRDAच्या संचालक मंडळाच्या 151व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ईस्टर्न फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, आनंदनगर साकेत खारेगाव एलिव्हेटेड रोड, साकेत गायमुख बायपास रस्ता या महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। मुंबईमध्ये हवेचं प्रदूषण वाढलं। वारे ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा 14वा दिवस आहे। आझाद मैदानामध्ये संप अजूनही सुरूच आहे। मात्र हा संप मोडण्यासाठी एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। हजारो कर्मचाऱ्यांचं महामंडळाकडून निलंबन करण्यात आलेलं आहे। सोबतच रोजंदारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाले म्हणून सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत। या सगळ्या संपावर नेमका तोडगा कधी निघणार असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। राज्य सरकार, एसटी महामंडळ आपल्या भूमिकेवर ठाम आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरचा तोडगा नेमका केव्हा निघणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, तोडगा अजूनही या सगळ्या संपाच्या बाबतीत निघालेला नाही। सोबतच संप मोडण्यासाठीचे प्रयत्न सातत्यानं सुरू असल्याचं दिसतंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा मुद्दा तर आहेच, यासोबतच रोजंदारी कर्मचारी आणि कामगार यांना देखील सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत। तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? तुषार कोहळे यांच्याशी आपला संपर्क तुटलाय। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। रोजंदारी कर्मचाऱ्यांना देखील आता नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत। सेवा समाप्तीच्या या नोटिसा आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आझाद मैदानामध्ये गेल्या 13 दिवसांपासून सुरू आहे ते पाहता तोडगा नेमका केव्हा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र संप मोडण्यासाठीच्या हालचाली देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत। या आंदोलनामध्ये, संपामध्ये सहभागी होणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं देखील आता त्यांच्यावर देखील कारवाई होती असंच दिसतंय। या रोजंदारी कर्मचाऱ्यांना देखील महामंडळातर्फे नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत। तुषार, सेवा समाप्तीच्या नोटिसा रोजंदारी कर्मचाऱ्यांना देखील आता बजावल्या गेल्या आहेत, त्यांच्यावर देखील आता कारवाई होताना दिसतेय। मात्र या सगळ्या गुंतागुंतीच्या मुद्द्यावर तोडगा केव्हा निघणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चित जर का आपण नागपूर विभागाचा संपाचा आज 11वा दिवस आहे आणि उर्वरित महाराष्ट्राचा बघायचं झालं तर 10वा दिवस आहे। अनेक ठिकाणी तर त्याआधी देखील एसटी